मंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत. साहेब, काय सांगाल आज आमदार बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यामध्ये संघर्ष शिकायला गेला आहे. राजकीय निवडणुकीमध्ये सगळ्या गोष्टी प्रचारामध्ये होत असतात, परंतु वैयक्तिक किंवा असा कटुता संघर्ष होता कामा नये. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक झाली पाहिजे. बच्चू कडूंनी 2 दिवसा अगोदरच या ठिकाणी म्हणजे 2 दिवसाची या ठिकाणी परवानगी मागितली होती. त्या ठिकाणी नवनीत राणांना सुद्धा परवानगी घेतली. अमित शहाची सभा होती त्या ठिकाणी. मी आता त्यांच्याशी बोललोय, मी स्वतः बोललोय की शेवटी आपण निवडणुकीच्या पद्धतीने लढली पाहिजे. खेळीमेळीच्या वातावरणात आणि स्पोर्ट्समनशिप असली पाहिजे. त्यामुळे मला वाटतं संघर्ष होऊ नये. त्या ठिकाणी अमित शहाची सभा होणार की बच्चू कडूंची होणार? मग अमित भाईंची सभा तर जाहीर झालेली आहे ती, तर आम्ही पण जाणार आहोत त्याला. बच्चू कडू त्या ठिकाणी आक्रमण झाले नाही ते बघूया आता. DCM साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब काय सांगाल, बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्या सभेचा वाद सध्या शिकायला गेला आहे. CM साहेबांनी आपल्या पुढे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, शेवटी आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही राजकीय विरोधक आहोत. म्हणजे तसे तर बच्चूभाऊ आमच्या सोबतच राहिले आहेत, पण आता त्यांनी एक विरोधी भूमिका घेतली आहे. एकमेकांचे शत्रू नाही आहोत. त्याच्यामुळे अशा प्रकारची कुठलीही भूमिका की ज्याने राज्याचं नाव आपल्या खराब होईल अशी कोणीच घेऊ नये असं आमचं मत आहे. आणि यापूर्वी समजा अमरावतीमध्ये राहुल गांधींची सभा झाली त्यावेळेस आमच्या पक्षाने एक ग्राउंड बुक केलं होतं. आमच्या पक्षाला सांगितलं की त्यांची सभा आम्ही सोडून दिलं. किंवा मला रवी राणांनी सांगितलं की तो जो हॉल आहे, ज्या हॉलमध्ये पवार साहेबांची आणि उद्धवजींची सभा झाली त्याचं बुकिंग होतं, पण राष्ट्रीय नेते आले तर सोडून दिलं. शेवटी इलेक्शन कमिशनचे नियम देखील असे आहेत की ज्यावेळेस मोठे नेते येतात त्यावेळेस त्यांना प्रिफरन्स मिळतो. कारण ते नियम करण्याचं कारण असं आहे की अदरवाईज कुठलाही पक्ष 4-5 दिवस बुकिंग करून ठेवेल आणि दुसऱ्या पक्षाला जागाच देणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारची भूमिका बच्चूभाऊंनी घेऊ नये. मी देखील त्यांना ही विनंतीच केली आहे की अशा प्रकारची भूमिका घेऊ नका. अशा गोष्टींवर कशाला संघर्ष करायचा? सभा वगैरेंकरता संघर्ष करणं योग्य नाही आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की त्यांनी या ठिकाणी देशाचे गृहमंत्री येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक सामंजस्याची भूमिका घ्यावी आणि जी काही सभा आहे ती सुरळीतपणे होऊ द्यावी. बच्चू कडू ऐकतील का? कारण की अमित शहाची सभा तिथे होऊ शकते का? मग ही सभा आता त्या ठिकाणी ठरलेली आहे. प्रशासनाने मला असं वाटतं परवानगी दिली आहे. मला आता त्याची पूर्ण कल्पना नाही आहे. त्याच्यामुळे सभा त्या ठिकाणी CM साहेब येणार आहेत, मी येणार आहे, अमित भाई येणार आहेत. महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसं आपण सगळे वागूया. बच्चू कडू म्हणतात की 23 आणि 24 आम्ही त्या ठिकाणी मैदान बुक केलं होतं. तेच ते फिरवून फिरवून विचारलं तर काही वेगळं उत्तर येईल का? नाही येणार ना. तर हे होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. कॅमेरामन प्रसाद पवारसह गणेश सोळंकी, TV9 मराठी.